Hello everyone, welcome to online classes of biology. Today we will discuss about the chapter number 12, inheritance and variation. In previous chapter we can study about the reproduction of lower and higher plants and reproduction of lower and higher animal. In this chapter we can study about the inheritance and variation. Before going to our main point, we can recall some basic question of your syllabus. So first question of your syllabus is there are some similarities between the parents and offspring. Offspring मध्ये आणि parent मध्ये काही similarities असतात का? तर ऑफस्प्रिंग मध्ये आणि पेरेंट मध्ये काय असतं, सम कॅरेक्टर, काही कॅरेक्टर जे असे असतं काय असतं, सारखे असतं. फॉर एक्झाम्पल स्किन कलर, हेअर कलर, युअर नोज अपीअरन्स, युअर फेशियल अपीअरन्स, हे काय सगळे जेनेटिक कॅरेक्टर आहेत जे तुमच्या पेरेंट मध्ये आणि तुमच्यामध्ये काय असू शकतात, सारखे असू शकतात. देन नेक्स्ट क्वेश्चन इज द व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोमचा काय रोल आहे. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोमचा रोल असतो की तो काय करतो, जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती वन जनरेशन टू अनदर जनरेशन काय करतं, ट्रान्सफर करतं. दिस इज द role of chromosome in living organism. The next question is the how to produce hybrid seed. तर आपल्याला हायब्रिड सीड कशी प्रोड्यूस करायची. तर हायब्रिड सीड प्रोड्यूस करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल, पहिले सीडचं कोणतेही एक कॅरेक्टर काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर शेप ऑफ सीड घेतलं तर तुम्हाला त्या सीडचा कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे अपोजिट कॅरेक्टर सीडचं काय करायचं आहे, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर अपोजिट कॅरेक्टर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या दोन्ही कॅरेक्टरचं काय करायचं आहे, एकमेकांसोबत क्रॉस करायचं आहे. आफ्टर क्रॉसिंग तुम्हाला जे काही सीड भेटेल ती सीड कशी असेल, हायब्रिडाइज सीड असेल. देन फोर्थ क्वेश्चन इज द विच इज द क्रोमोझोमल डिसऑर्डर. क्रोमोझोमल डिसऑर्डर कोणते. फॉर एक्झाम्पल कलर ब्लाइंडनेस, टर्नर सिंड्रोम, डाउन सिंड्रोम अँड क्लिनफिल्टर सिंड्रोम. These are the chromosomal disorder. So we can see about the our main point inheritance. तर आपल्याला काय करायचं आहे, इनहेरिटन्स मध्ये पाहायचं आहे. तर इनहेरिटन्स इज डिफाइन्ड ॲज द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. म्हणजे जी ट्रान्समिशन आहे कशाचं, जेनेटिक इन्फॉर्मेशन. जेनेटिक इन्फॉर्मेशनचं म्हणजे जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक म्हणा किंवा जेनेटिक ट्रेट म्हणा, जे आपल्याला काय करायचे आहे, ट्रान्सफर करायचे आहे. तर हे जे जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन मेनली म्हणजे तुम्हाला पाहायचं असेल तर आय कलर असेल, तुमचा स्किन कलर असेल किंवा तुमचा हेअर कलर असेल, हे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. हे काय करणे, वन जनरेशन टू अनदर जनरेशन ट्रान्सफर करणे. वन जनरेशन टू अनदर जनरेशन म्हणजे तुमच्या पॅरेंट पासून तुमच्यामध्ये येणे किंवा ऑफस्प्रिंग मध्ये येणे किंवा तुमच्या प्रोजेनीमध्ये येणे, हे काय झालं, ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. आणि यालाच काय म्हटलं जाते, इनहेरिटन्स म्हटलं जाते. इनहेरिटन्स इज ऑल्सो नोन ॲज द हेरिडिटी. तर हे झालं आपलं बेसिक इनहेरिटन्स म्हणजे काय. तर आपल्याला पाहायचं आहे आपला मेन पॉईंट मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स म्हणजे काय किंवा मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स कोणी स्टडी केलं होतं. मेकॅनिझम म्हणजे प्रूव्ह करणे, ठीक आहे. तर इनहेरिटन्स म्हणजे इनहेरिटन्स आहे हे कोणी प्रूव्ह केलं होतं हे आपल्याला इथे पाहायचं आहे. तर एक सायंटिस्ट होता ज्याचं नाव होतं ग्रेगोर जॉन मेंडेल. ग्रेगोर जॉन मेंडेल नावाचा एक सायंटिस्ट होता. ही वॉज बॉर्न इन मॉर्विया इन 1822. दिस सायंटिस्ट ऑल्सो कॉल्ड ॲज द फादर ऑफ जेनेटिक. याला फादर ऑफ जेनेटिक्स सुद्धा म्हटले जाते. जेनेटिक्स इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी. जेनेटिक जी आहे ती काय आहे, बायोलॉजीची एक ब्रँच आहे. इन विच डील्स विथ द स्टडी ऑफ द जीन. आणि त्या जेनेटिक मध्ये काय केली जाते, जीनची स्टडी केली जाते. आणि ती जी स्टडी आहे ती सगळ्यात आधी कोणी केली होती, ग्रेगोर जॉन मेंडेलनी. म्हणून याला काय म्हटलं जाते, फादर्स ऑफ जेनेटिक. तर यांनी काय केलं होतं, यांनी मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स जे आहे ते अॅक्युरेटली एक्सप्लेन केलं होतं. आणि हा काय झाला होता, मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स सांगण्यामध्ये सक्सेसफुल झाला होता. म्हणून याला काय म्हटलं जाते, फादर ऑफ जेनेटिक. तर यांनी काय केलं होतं, जेव्हा याला एक्सप्लेन करायची होती तर यांनी एक्सप्लेन करण्यासाठी काय केलं, एक गार्डन पी प्लांट सिलेक्ट केलं. गार्डन पी प्लांट मीन्स यांनी काय केलं, वाटाण्याचं झाड. वाटाण्याचं झाड म्हणतात तुम्ही त्याला, किंवा त्याला सायंटिफिकली म्हटलं जाते पिसम सॅटिवम, त्याचं सायंटिफिक नाव आहे. तर यांनी पी प्लांट सिलेक्ट केलं आणि त्या पी प्लांट मध्ये काय केलं, यांनी 7 ट्रेट सिलेक्ट केला फॉर द एक्सपेरिमेंट करण्यासाठी. यांनी 7 ट्रेट काय केलं होत्या, सिलेक्ट केल्या होत्या. तर सगळ्यात पहिली ट्रेट जी होती ती होती शेप ऑफ सीड. ही पहिली ट्रेट होती. देन त्यांनी दुसरी जी ट्रेट सिलेक्ट केली होती ती होती कलर ऑफ सीड. देन तिसरी जी ट्रेट होती ती होती शेप ऑफ पॉड. देन फोर्थ जी होती ती होती कलर ऑफ पॉड. नेक्स्ट होती कलर ऑफ फ्लावर. नेक्स्ट होती पोझिशन ऑफ फ्लावर अँड लास्ट होती हाईट ऑफ प्लांट. ह्या ज्या 7 ट्रेट होत्या ह्या त्यांनी काय केलं होतं, एक्सपेरिमेंटसाठी सिलेक्ट केल्या होत्या. आता त्यांनी काय केलं होतं, हे 7 ट्रेट सिलेक्ट केल्यानंतर यांनी 1 बाय 1 एका ट्रेटवर काय केले होते, एक्सपेरिमेंट केले होते. बट यांनी एक्सपेरिमेंट करताना काय केलं होतं, यांनी पहिले एका याच्यावर एक्सपेरिमेंट केले, एका ट्रेटवर एक्सपेरिमेंट केले. देन यांनी 2 ट्रेटवर एक्सपेरिमेंट केले. देन 3 ट्रेटवर एक्सपेरिमेंट केले. यांनी जेवढे काही एक्सपेरिमेंट केले तेवढेही याचा काय केला, डाटा जो आहे किंवा त्याचा रिझल्ट म्हणा ती काय केलं, त्यांनी रेकॉर्ड करून ठेवला होता. बट त्यांनी रेकॉर्ड करायच्या वेळेस एक काळजी घेतली की त्यांनी जे रिझल्ट रेकॉर्ड केले ते कसे केले होते, मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली रेकॉर्ड केले होते.
तर जेव्हा त्यांनी एक्सपेरिमेंट केले तेव्हा त्याचं असं लक्षात आलं की त्यांनी पाहिलं, त्यांनी व्हिज्युअलाइज केलं की काही ट्रेट काय जे होते ते काय होते, प्रेझेंट तर होते पण ते काय नाही झाले होते, इनहेरिटेड नाही झाले होते फिजिकली. म्हणजे ते प्रेझेंट होते, आतमध्ये प्रेझेंट होते, पण ते व्हिज्युअली आपल्याला काय होत नव्हते, दिसत नव्हते. बट समथिंग प्रेझेंट इनसाइड द सेल. ते जरी आपल्याला काय होत आहे, डोळ्यांनी दिसत नाहीये, पण ते काय आहे, सेलच्या इनसाइड काय आहे, प्रेझेंट आहे. आणि त्याला त्यांनी नाव दिलं होतं समथिंग. समथिंग प्रेझेंट इनसाइड द सेल. आता हे समथिंग जे आहे, ह्या समथिंगला त्यांनी काय नाव दिलं, समोर जाऊन त्यांनी एक टर्म कॉइन केली, त्याला म्हटलं त्यांनी फॅक्टर. म्हणजे हे समथिंग जे आहे हे काय आहे, फॅक्टर आहे. असे काही फॅक्टर आहे जे काय होत नाही, आपल्याला दिसत तर नाहीये, फिजिकली दिसत नाहीये, पण ते काय आहे, त्या सेलच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. तर ती कोणती गोष्ट आहे, फॅक्टर ही गोष्ट आहे. तर फॅक्टरलाच काय म्हटलं जाते, जीन्स म्हटलं जाते. पण पहिले त्यांनी जेव्हा नाव दिलं तेव्हा त्यांनी काय म्हटलं, त्याला फॅक्टर म्हटलं होतं. आता आपण त्याला काय म्हणतो, जीन्स म्हणतो. अँड फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ ट्रेट ऑर कॅरेक्टर. ठीक आहे. तर जे फॅक्टर आहे हे कशासाठी रिस्पॉन्सिबल होते, कॅरेक्टर किंवा ट्रेट जे आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी, वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन ट्रान्सफर करण्यासाठी काय होते, ते रिस्पॉन्सिबल होते. आणि ते काय केले होते, त्यांनी शोधले होते. आणि त्याच फॅक्टरला मग काय नाव दिलं झालं, जीन्स नाव देण्यात आलं. आता हे सगळं त्यांनी केलं, हे सगळं स्टडी केल्यानंतर तो काय झाला, हे स्टडी करण्यामध्ये सक्सेसफुल झाला. तर हे सक्सेसफुल होण्यामागचं काही कारण आहे, तो का बरं सक्सेसफुल झाला. तर सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते होतं की यांनी काय केलं होतं, जेही एक्सपेरिमेंट केले त्यांनी सगळे एक्सपेरिमेंट कसे केले होते, केअरफुली प्लॅन केले होते. आणि त्यांनी प्लॅन केल्यानंतर त्यांनी काय केलं, जेव्हा ते एक्सपेरिमेंट केले तेव्हा त्यांनी लार्ज क्वांटिटी ऑफ प्लांट्स काय केले, तिथे यूज केले. लार्ज क्वांटिटी ऑफ प्लांट यूज केल्यामुळे त्याला लार्ज क्वांटिटी ऑफ डाटा सुद्धा मिळाला असेल. त्यांनी नंबर ऑफ प्लांट यूज केले, नंबर ऑफ रेकॉर्ड्स काय केले, तयार केले, नंबर ऑफ रेशोज घेतले. म्हणजे प्रत्येक याच्यावर क्रॉस त्यांनी नंबर ऑफ टाइम क्रॉस करून पाहिले. एक टाइम क्रॉस केला आणि रिझल्ट घेतला असं नाही, त्यांनी नंबर ऑफ क्रॉस केले आणि नंबर ऑफ रिझल्ट काय केले, रेकॉर्ड केलं इन द फॉर्म ऑफ रेशो. देन त्यांनी जेव्हा हे प्लांट सिलेक्ट केलं आणि सक्सेसफुल झाला, त्यासाठी एक अजून एक कारण होतं की त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी प्लांटवर एक्सपेरिमेंट करायचे होते तेव्हा त्यांनी काय केलं, कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर सिलेक्ट केले. कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर सिलेक्ट केले म्हणजे काय केलं, त्याने अपोजिट कॅरेक्टर सिलेक्ट केले. कारण अपोजिट कॅरेक्टर सिलेक्ट केल्यामुळे त्याला काय झालं, जेही ट्रेट तो पाहत होता किंवा जेही कॅरेक्टर त्याला अपियर होत होते एक्सपेरिमेंट मध्ये, ते कसे होते, व्हिज्युअल होते. आणि ते व्हिज्युअल कॅरेक्टर असल्यामुळे तो इझिली काय करू शकत होता, त्याला त्याचा रिझल्ट जो आहे तो ऑब्झर्व करू शकत होता किंवा पाहू शकत होता. देन त्याने ज्या 7 ट्रेट काय केल्या होत्या, सिलेक्ट केल्या होत्या फॉर द एक्सपेरिमेंट. त्या 7 ट्रेट साठी काय होते, 7 डिफरंट टाइप्स ऑफ जीन्स प्रेझेंट होते. आणि ऑल जीन्स प्रेझेंट इन द पेअर. सगळे जीन काय असतं, पेअर मध्ये प्रेझेंट असतं. पण जेव्हा गॅमेट काय होतं, सेपरेट होतं किंवा गॅमेटचे जे क्रोमोझोम जे आहे ते काय होतं, सेपरेट होतं, तेव्हा ते विदाऊट मिक्सिंग ऑफ गॅमेट, म्हणजे कोणतेही गॅमेट एकमेकांसोबत मिक्स होत नाही आणि ते काय होतं, इझिली सेपरेट होतं. आणि त्या सेपरेट होण्याच्या गोष्टीला काय म्हणतात जाते, लॉ ऑफ सेग्रिगेशन. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मिक्सिंग होत नाही. विदाऊट मिक्सिंग ऑफ गॅमेट काय होतं, सेपरेट सुद्धा होतं. हे सुद्धा त्यांनी काय केलं, त्याच्याला लॉज म्हणून सांगितलं. तर या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं होतं, हा मेंडेल जो आहे हा मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स सांगण्यामध्ये सक्सेसफुल झाला. आणि त्यांनी एक फायनली टर्म कॉइन केल्या, काही लॉज सांगितले, प्रिन्सिपल ऑफ लॉज सांगितले. आणि त्या प्रिन्सिपल ऑफ लॉज मध्ये त्याला काय केलं, इनहेरिटन्सचं मेकॅनिझम जे आहे हे पूर्णपणे सिद्ध करून दाखवलं. अशा प्रकारे मेंडेल हा काय म्हटलं जाते, फादर्स ऑफ जेनेटिक्स.